लक्षपूर्वक ऐका. आळंदीमध्ये त्यांनी कीर्तन होतं साधक आश्रमामध्ये. साखरे महाराजांच्या आश्रमात कीर्तन होतं. रंगनाथ महाराज परभणीकरांकडे सप्ताहाचं नियोजन होतं. आणि मोतीराम महाराज काकाणी हे त्यागणी श्रेष्ठ पुरुष होऊन गेले वारकरी संप्रदायामध्ये. मोतीराम महाराजांचं कीर्तन होतं आणि कीर्तनाकरिता त्यागणी आता 9ची वेळ होती आणि 8:45 वाजले होते. अजून मोतीराम महाराज आले नव्हते. हे मोतीराम महाराज फार श्रेष्ठ होते. वारी करतच होते महाराज. वारी कधी चुकवत नव्हते. पंढरीचे आणि आळंदीचे ब्रह्मचारी होते. दोघे जण भाऊ होते महाराज. तू म्हणाल तुकाराम महाराजांचं चरित्र सांगतो हे काय सांगायला लागला? अरे ते काही कमी नाहीत महाराज, ते तुकोबारायच आहेत. हा महत्वाचा विचार आहे. मला ज्या वेळेला स्वामीजींनी कीर्तन करण्याकरिता अशा पद्धतीने आज्ञा दिली ना, कीर्तन करण्याचा छंद मला फार त्यागी मनात असं वाटलं. बाबांच्या दिंडीत जाऊन जाऊन कीर्तन करायची इच्छा नाही. ते म्हणले तुला जर कीर्तन करायचं असलं तर माझ्या गुरुजींसारखं कर. त्यांची पूर्वाश्रमीचे गुरु त्यागी होते. स्वामींनी संन्यास घ्यायच्या आधी माळ घातली होती आणि ती मोतीराम महाराजांकडून घातली होती. त्यांना फळेकर म्हणतात. मोतीराम महाराज फळेकर. त्यांच्या पायाला एक जखम झाली होती. जखमेत किडे झालेले होते महाराज. ते किडे त्यागी त्यांना झोप लागले की लोक काढायचे आणि ते किडे काढायला लागले की त्यागी त्यांना जाणीव व्हायची. परत जागे व्हायचे. जागे झाले की काढून टाकलेले किडे परत जखमेत टाकायचे. लोक म्हणायचे काय करतात तुम्ही असं, का बरं ते किडे परत जखमेत? म्हणजे ते किडे तुम्हाला काय खाऊ मागतायत? हे त्यांचंही राहण्याचं घर आहे, माझंही राहण्याचं घर आहे. बघा, म्हणजे शरीराला मी म्हणत नव्हते, स्वतःला आत्मा समजत होते आणि शरीर त्या ठिकाणी वेगळं समजत होते. हे म्हणणं फार सोपं असतं. हे नैनन छिंदन ते शस्त्र आणि नैनन दहती पावका पाठ करून तर लोकांच्या समोर छाप करून घेता येते. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा अनुभूया अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. सगळं लोकांना सांगता येईल महाराज, पण वस्तुस्थितीत कोण आणतो? अशी त्यांची अवस्था. 8:45 वाजले अजून कीर्तनाला येण्यात काय करावं? कोणीतरी